ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले 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 उद्धराया आले दीन जना उद्धराया आले दीन जना ब्रह्मादिक शांती वंदिती पायवनी ब्रह्मादिक शांती वंदिती पायवनी उद्धराया दीन जना उद्धराया दीन जना ब्रह्मादिक शांती वंदिती पायवनी ब्रह्मादिक वंदिती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादिक शांती वंदिती पायवनी ब्रह्मादिक शांती वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती शांती वंदिती पायवनी ब्रह्मादिक शांती वंदिती पायवनी ओ का दुराचारी विषयी आसक्त हो का दुराचारी हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक शांती वंदिती पायवनी ब्रह्मादिक शांती वंदिती पायवनी हो का विषया संत कृपे उद्धरती उद्धरती ब्रह्ममूर्ति शांति वंदिती पायवनी ब्रह्मादिक शांति वंदिती पायवनी अखंडित नामा शांति वास पाहे अखंडित नामा शांता वास पाहे वास पाहे वास पाहे खंडित नामा शांता वास पाहे निशिदिनी ध्याये सत्संगती निशिदिनी ध्याये सत्संगती 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 ब्रह्मादिक शांति वंदिती पायवनी ब्रह्मादिक शांति वंदिती पायवनी अखंडित नामा जनता वास पाहे
खंडित नामा वास पाहे निशितेने ध्याय सतसंगती ब्रह्मादि गजाति वंदिती पाय वंदिती पाय नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादिक चांदी वंदिती पायवनी ब्रह्मादिक चांदी वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती वदनी नाम घेता वदनी नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादि गजांची वंदिती पायवनी ब्रह्मादि गजांची वंदिती पायवनी पुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत जयराम बाबा की समर्थ अप्पा स्वामी महाराज की जय। ओम विश्वं दर्पणदृश्यमाननगरी तुल्यं निजान्तर्गतं पश्यन्नात्मनि माया बहिर्वोद्धूतं यदा निद्रया यः साक्षात् कुरुते प्रबोधसमये स्वात्मानमेवावहम् तस्मै श्रीगुरुमूर्तये नमः इदं श्रीदक्षिणामूर्तये महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव समर्थाप्पा स्वामी महाराज संत जयराम महाराज। मी काल तुम्हाला ओवी वाचून दाखवली होती, तर आज थोडी सांगण्याची स्फूर्ती मला आहे, कारण मी तुमच्याकडे पाहून आलो, तुम्ही माझ्याकडे पाहता. माझं जे फेस रिडिंग आहे ते 60 वर्षापासूनचं आहे. व्हेरी स्ट्रॉंग फेस रिडिंग प्लस बॉडी लँग्वेज. तुम्ही जे माझ्यासमोर बसल्यात ना, त्यातला एक कट्टर वारकरी आहे, आणि मी जे सांगीन ते कठीण असलं तरी पचवण्याची ताकद तुमच्यात आहे, मला कळलं. म्हणून आज मी तुम्हाला प्रतिबिंबवाद सांगणार आहे. सगळ्यांच्या उपयोगी नाही आहे, तो आहे सगळ्यांच्या उपयोगी करण्याकरता, पण जे अभ्यासू आहेत, पोरं आहेत, आळंदीचे महाराज लोक आहेत, यांनी जर चित्त देऊन ते सेव्ह केले ना ब्रेनमध्ये, तर यांना कुठल्याही कीर्तन प्रवचनात त्याचा आश्रय घेता येईल. कारण माऊलीची भाषा आहे आणि शेवटचं बोलणं आहे माऊलीचं आहे, त्याच्यानंतर ग्रंथनिर्मिती नाही आहे. याकरता तुम्ही कमी आहात, कमीच असतात. मेजॉरिटी कन्सिस्ट ऑफ फूल्स. मूर्ख जगात जास्त आहेत, शहाणे कमी असतातच. आणि तुम्ही शहाण्यातले शहाणे माझ्यासमोर बसलेले आहे, याचा मला आनंद आहे. वारकरी शहाणा, जगात वारकरीसारखा शहाणा कोणी नाही, महाराजाला विचारा. पण जे तीव्र मुमुक्षु आहेत ते शहाण्यात शहाणे आहेत. म्हणून मी ठरवलं, काल ओवी तुम्हाला वाचून दाखवली, तर आज तुम्हाला त्या ओवीचं विवरण सांगतो. हे स्वामीच्या कृपेने आणि गुरुजीच्या आशीर्वादानं मी तुम्हाला सांगतो. जैसी सूर्या मिरवे प्रभा प्रवे सूर्यत्वची गाभा, तैसी भेद गिळीत शोभा एकची जे. शब्दानं ओवी कळणार नाही. ज्याप्रमाणे प्रभा सूर्याच्या रूपानं मिरवते, तुमची बायको तुमच्या श्रीमंतीनं 25 तोळ्याचे दागिने अंगावर घालून मिरवते. कोणाची? तुमची. घालावे तिनं, पाहावे यानं, शोभा जगा करता. शोभा कोणाची? प्रभा जी सूर्याची आहे, ती सूर्याची प्रभा सूर्याच्या रूपानं मिरवते, पण त्या प्रभेला
सूर्य सोडून दुसरा आश्रय नाही, चंद्राच्या प्रभेनं नाही, बुधाच्या नाही, मंगळाच्या नाही, कशाच्या नाही. त्याप्रमाणे प्रकृती पुरुषाच्या आश्रयानं मिरवत असली तरी प्रकृतीची जी शोभा आहे ती पुरुषामुळे आहे. विधवा शोभत नाही, कुमारी शोभेल कारण उद्याची स्वासीन होणार आहे म्हणून शोभेल. जिवंत माणूस शोभतो, प्रेत कधीही शोभत नाही. तुम्ही फेटा बांधा, किती गंध लावा, की जिवंत वाटतो असं म्हणा, पण मुडदा तो मुडदा, तेज नसते त्याला. त्याकरता प्रकृतीची शोभा पुरुषामुळे आहे. कारण ब्रह्मज्ञानामुळे भेदाचा बाध झालेला आहे, बोधाचा नाही, भेद. जीव ब्रह्मात जो भेद वाटतो की नाही. म्हणून हे अखंडार्थी उदाहरण माऊलीनं घातलेलं आहे. उदाहरणं 3 प्रकारची असतात. राम गामनया हा विशिष्टार्थी उदाहरण झालं. नीलोत्पलम हे संसर्गार्थी उदाहरण झालं. गाय असते की नाही, गायला ती पोळी असते, पोळी लटकते, हे संसर्गार्थी उदाहरण आहे. प्रगट प्रकाशचंद्र हे अखंडार्थी उदाहरण आहे. या ओवीत ज्ञानोबरायांनी अखंडार्थी उदाहरण योजलेलं आहे. सूर्याच्या ठिकाणी सगळी प्रभाच, आणि प्रभेत सूर्याचाच गाभा, दुसरं काहीच नाही. सूर्याला प्रभेची शोभा आहे, लक्षात ठेवा बरं. माणूस जो शोभतो ना तो पत्नीमुळे शोभतो. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती शोभत नाही. प्रभा जशी सूर्याची, पण सूर्याला शोभा प्रभेमुळे आहे. प्रभा नसेल तर सूर्य कसा सिद्ध कराल? अस्तित्व कोणाचं आहे? अलंकार शोभतात, पण अलंकाराला सुवर्णकार आकार देतो म्हणून शोभतात, त्याला आकार द्यावा लागतो. तसं प्रकृती शोभते, पण तिला अस्तित्व चैतन्याचं आहे. म्हणून मी काल सांगितलं होतं, नाथ महाराज म्हणतात चैतन्याची शोभा शोभत असे. आता का बिंब प्रतिबिंबा द्योतक, प्रतिबिंब बिंबा अनुमापक, तैसे द्वैतमिसे एक बरवतसे. पुन्हा सांगतो योगी. का बिंब प्रतिबिंबा द्योतक, प्रतिबिंब बिंबा अनुमापक, तैसे द्वैतमिसे एक बरवतसे. ही झाली ओवी. तर ह्या ओवीवर आज आपल्याला बोलायचं आहे. ज्याप्रमाणे बिंब हे आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबाचं प्रकाशक आहे, कारण बिंबापेक्षा प्रतिबिंब वेगळं नसते, आणि प्रतिबिंबावरून बिंबाचं अनुमान करावं लागते. आपण अनुमान प्रमाण करतो की नाही, अर्थापत्ती वेगळं, अनुमान वेगळं, आणि सार्थक अनुमान वेगळं. अनुमान 4 प्रकारचे असतात. समजा रात्री पाऊस पडला, जमीन ओली झाली, आपण झोपेतून उठल्यावर पाऊस नाही आहे पण जमीन ओली आहे म्हणून अनुमान करावं लागते रात्री पाऊस पडला असावा. याला भास्वत अनुमान असं म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात द्वैताच्या निमित्तानं अद्वैतच सुशोभित झालेलं आहे. आपली ड्युअलिटी आहे, द्वैत आहे, सगळं सगळं द्वैत, पण आत अद्वैत आहे की नाही. बिंब प्रतिबिंब वाद दाखवताना प्रतिबिंब म्हटलं की एक बिंब असते, त्यात प्रतिबिंब हे प्रत्यक्ष असते, आणि त्या बिंबावरून प्रतिबिंबावरून बिंबाचं अनुमान करावं लागते. म्हणून मी काल सांगितलं, तुमच्या डोक्यात फेटा असेल तर फेटा दिसेल. विशेष रूपानं सामान्याचं अनुमान करावं लागते. मी काल बोललो होतो, खाण तशी माती. लेकीवरून आईचं अनुमान करा, पुत्रावरून पित्याचं अनुमान करा, भक्तावरून देवाचं अनुमान करा, शिष्यावरून गुरुचं अनुमान करा. त्याला काही इलाज नाही. दर्पण उपाधी घेतली ठीक आहे, परमात्मा हे प्रत्यक्ष स्वरूप आहे, तो प्रत्यक्षाचा विषय नाही. प्रत्यक्षाचा विषय जर करायचा असेल तर दर्पणासारखी अज्ञान ही उपाधी घटकावर धरावी लागते, अल्जेब्राच्या क्षसारखी. आता दर्पण उपाधीमुळे एकाच मुखाच्या ठिकाणी 3 गोष्टी निर्माण होतात. प्रत्यंगमुखत्व, हे लक्षात ठेवा.
प्रत्यंगमुखत्व, दर्पणस्थत्व आणि स्वभिन्नत्व. त्याचा अर्थ असा आहे की आपलं मुख पूर्वाभिमुख असेल तर आरशात पश्चिमाभिमुख दिसते आहे, आणि दर्पणात नसून दर्पणात वाटते. मुख दर्पणात नाही नाही नाही, एकची दिसे दुसरे दर्पणात जेणे आधारे. एरवी वस्तुविचारे काय वेगळे आहे. आपल्या मुखापेक्षा दर्पणातलं प्रतिबिंब भिन्न आहे असं वाटते, पण तसं नाही आहे. सिद्धांतामध्ये अज्ञान उपाधीमुळे 3 धर्म तुम्हाला दिसतील. आता हे 3 धर्माचा विचार मोठा बारीक आहे. कारण ब्रह्म व्यापक असून जीवरूपानं परिच्छन्न वाटते, याचं नाव प्रत्यंगमुखत्व. जीव ब्रह्मैव, जीव ब्रह्मैव, जीव ब्रह्मच आहे. पण तुम्हाला मला सगळ्याला वाटते मी जीव, वाटते की नाही. हा पहिला दोष आहे. म्हणून प्रत्यंगमुखत्व झालं. आणि अज्ञानाधीन असून अज्ञानाधीन वाटते, याचं नाव दर्पणस्तत्व. अज्ञानाच्या आधी नाव की अज्ञानाच्या आधी नाव असं वाटते. आणि तिसरं स्वभिन्नत्व, भिन्न नसूनही भिन्न आहे असं वाटते, याचं नाव स्वभिन्नत्व आहे. आरशात जसं मुखाचं प्रतिबिंब पडते तसं ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे जगत. तसं जगत नाही, त्रिकाली झालं नाही, होणे नाही. प्रतिबिंबाला सत्ता नाही आहे पण दिसते, सावलीला सत्ता नाही. आता तुम्ही बसल्या, ऊन नाही लागत, याला टॉप आहे, वर सावली आहे. आणि जे नाही त्याची व्याख्या काय, शून्य नाही आहे, शून्य नाही आहे. तुम्ही ज्या सावलीत बसलेल्या आहात, हा पेंडॉल 100 बाय 150 आहे. म्हणजे फूट पट्टीनं मोजलं तर 15,000 स्क्वेअर फूट झालं. जर याची सावली 15,000 स्क्वेअर फूट पडलेली आहे तर मी गणिताच्या भाषेत तुम्हाला चॅलेंज देतो, या सावलीचं वजन किती आहे बोला. वजन प्रत्येक गोष्टीला आहे, पण सावलीला नाही, छायेला नाही, प्रतिबिंबाला नाही. प्रतिबिंबाला आहे, मी सांगेल कशा प्रकारानं काढता येते ते. ज्या पेंडॉलच्या सावलीत तुम्ही बसल्या, ज्याला लांबी रुंदी दिली ना तुम्हाला, वजन सांगा ना तुम्ही. वजन सांगता आलं असतं, गणितात व्यवस्था आहे, पण वजन नाहीच तर काय सांगता येतील. वंदेच्या पोराच्या लग्नाची पत्रिका छापताच येत नाही, त्या वंद्याला काटतच नाही तर लग्न कसं होईल. लक्षात आलं काय. या ओवीत बिंब प्रतिबिंबवाद जरा वेगळ्या प्रकारानं माऊलीची भाषा आहे ती. दृष्टांतात प्रतिबिंब हे कार्य आहे, मुख हे त्याचं उपादान कारण आहे, आरसा निमित्त कारण आहे, मातीचा घट आहे, कुमार निमित्त कारण आहे, उपादान कारण मृत्तिका आहे, आणि अभिन्न निमित्तोपादान कारण चेतन आहे. अभिन्न निमित्तोपादान, पण उपादान तर मृत्तिका आहे, सर्वांगण आहे. कुलाल असला काय नसला काय दुसरं कोणी करील. उपादान कारणाला जे महत्त्व असते ना, ते निमित्त कारणा एवढं नसते. तुमचा मुलगा आहे, तुम्ही उपादान कारण आहा, कारण मुलगा बापाचाच. तुमची बायको पोराचं निमित्त कारण आहे कुलालाप्रमाणे, हे कळून घ्यावं लागते. ते रडते किती, दुःख किती होती, याला किंमत नाही आहे. उपादान. आपली निर्मिती कशी झाली, रज बीजाच्या संयोगाने झाली, पण रजाची ग्रेट काय आणि बीजाची काय. रजवीर्यात वीर्याच्या संशोधनात काय मिळालं हे जरा कळून घ्यावं लागेल. हे ऋषी मुनी साधू संत डॉक्टरेटपेक्षा फार पुढे होते, वेळे नाही आहेत. मुलगा बापाचाच. आईनं 10 महिने त्याला तिजोरीत धन ठेवतात तसं वागवलं, कपाटाच्या कपड्यासारखं. त्याला बाहेर यायला मार्ग नाही, म्हणून माता हे बाहेर येण्याकरता मार्ग आहे. ए वे ओनली, नो मोर. म्हणून ती निमित्त कारण आहे मुलाला जन्म द्यायला, उपादान कारण नाही आहे. उपादान कारणाला महत्त्व काय. आता कोणीही करील ते काही होत नाही. ब्रह्मा वाचून जगत प्रतिबिंब दिसणारच नाही नाही नाही. प्रतिबिंब आरशात की आरशाचं, आरशाचं नाही आहे. आरशात दिसेल तुम्हाला. आता थोडा विचार करा. निमित्त कारण कोणी सापडत नसेल
तर माया स्वीकारावी लागते. स्वीकारावी लागते आहे मी बोललो नाही. एक मुलगा एका पुरुषाला दत्तक गेला, त्या माणसाने दत्तक घेतला, बाप स्वीकारावा लागला की बाप आहे. त्या पुरुषानं हा माझा पुत्र आहे हे सिद्ध करण्याकरता म्हणजे स्वीकारला त्यांनी, त्याचं काही घेणं देणं नाही आहे. माया स्वीकारा. वेदांत शास्त्रात इतर वादापेक्षा बिंब प्रतिबिंब वादाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. कारण दर्पण उपाधी स्वीकारली तर बिंब आणि प्रतिबिंब हा भेद आहे. दर्पण उपाधी सोडली तर बिंब आणि प्रतिबिंब भेद राहतच नाही. बिंब प्रतिबिंब वादात नियत अभेद हा सगळ्यांना माहीत आहे. तसा जगत आणि ब्रह्म यातला भेद फक्त वारकऱ्यांनी काढलेला आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. बाकी सगळ्यांनी भेद मानलेला आहे. शंकराचार्यांनी, ज्ञानोबरायांनी, तुकोबारायांनी, नाथांनी, वारकरी संतांनी मानलाच नाही आहे. सर्वांना माहीत नाही अभेद, पण दोघात नियत अभेद आहे. नियत अभेद हा नवीन शब्द आहे बरं मामा. नियत अभेद हा नवीन शब्द आहे. अभेद माहीत आहे, भेद माहीत आहे, पण नियत अभेद. वादामध्ये बिंबही सत्य मानलं आहे, प्रतिबिंबही सत्य मानलं. आता तिथे जेवत नाही, खात नाही, तुमच्याशी बोलत नाही, सत्य का मानलं? बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व हे दोन धर्म मिथ्या मानलेले आहेत की सत्य मानलेले आहेत? हे मानलेले आहेत, मिथ्या मानलेले आहेत असं मी बोललो नाही, सत्य मानलेले आहेत असं बोललो नाही. म्हणून नियता शब्द वापरतात. म्हणजे ब्रह्म जसं सत्य आहे तसा जीवही सत्यच आहे. सत्यतू 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 विठ्ठला, कागा आदाविला जगदावाच. त्रिसत्याचा अर्थ लावून घ्या. उपाधीमुळे जीवावर आलेले धर्म मात्र मिथ्या आहेत असं त्यांचं मत आहे, आपलं नाही आहे. श्रुतीचं म्हणणं असं आहे की बिंबभूत असं ब्रह्म आहे आणि आपल्याला प्रतिबिंबरूप जगत प्रत्यक्ष दिसते. प्रतिबिंब दिसते, त्या अर्थी प्रतिबिंबावरून बिंबाचं अनुमान करावं लागते आणि ते केलं जाते. प्रतिबिंब हे बिंबाएवढं असते, लहान मोठं होते की नाही. आग्र्याला तुम्ही आरशे महालात जाल, त्या आरशे महालात 1,00,000 आरशे आहेत. एवढे 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 1,00,000 आरशे. उपाधी वेगळी, आरसा वेगळा झाला. चारी बाजूला तुम्ही चारी बाजूला फिराल, तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दिसेल कुठे. काड्याच्या पेटीची एक काडी उगवली तर 1,00,000 प्रकाश दिसतील तुम्हाला. एकदा एक कुत्रं शिरलं त्याच्यात. कसं शिरलं का? सेक्युरिटी असून शिरलं. आता ते कुत्रं असते, ते शिरल्यानंतर त्याला सगळे कुत्रेच दिसत. आता कुत्र्याचा तर निसर्गात दुसरं कुत्रं दिसलं की भुंकतात, पण काही काही कुत्रे माणसावरही भुंकतात, साधू संतावरही भुंकतात. आणि त्या भुंकण्याकरता ते रॉकेलच्या शिश्या वापरतात. माझा त्यांना ॲडवाईस आहे, रॉकेलनं आग लागायला वेळ लागते, त्यांनी याच्या पुढे पेट्रोल वापरावं, म्हणजे तात्काळ आग लागते. कुत्रं शिरलं. आता त्या कुत्र्याला चारी बाजूला कुत्रे दिसत, भुंकत राहिलं. आता कोणत्या कोणत्या कुत्र्याला तोंड द्याल तुम्ही? कुत्रे खोटे असतात. कुत्रा भुंकला तर गोटा हातात घेऊ नका, कारण तू जीवत आहे. भुंकता भुंकता थकला की निघून जातो. लक्षात आलं काय? हा कुत्र्याकरता माणसानं पाळायचा धर्म. पण माणूस दगड घेतो हातात, दगड हाती घेतला की जास्त धावते. ते कुत्रं रात्रभर त्या आरशे महालात राहिलं, भुंकता भुंकता मेलं, पण भुंकणं बंद झालं. तसं काही लोकांचं भुंकणं मरेपर्यंत चालू असते. मुर्दा नाही भुंकणार, पण मरेपर्यंत गॅरंटीनं. म्हणून माझा ॲडवाईस आहे अशा लोकांना, त्यांनी आता रॉकेलच्या शिशा फेकून द्याव्या आणि पेट्रोलच्या शिशा ठेवाव्या. चटकन काम होईल. बिकॉज हॅबिट इज सेकंड नेचर. खेकड़ा असतो ना, खेकड़ा, बाबा बात समझे कि नहीं? खेकड़ा जो है टेढ़ा चलता है कि नहीं, उसको कोई भी ट्रेनिंग कॉलेज में सीधा चलना पढ़ाया नहीं जाता. पिकले सेंदे कडूपण गेले ठीक आहे, पण आपण शेतकरी आहो. श्रावणात शेतात जातो, माणसाला आवड आहे, ते वाऊक म्हणतात त्याला, काकडी एवढीशी कवळी. काकडीची आवड की कवळ्या काकडीची आवड? नहीं बाबाजी, मेरी बात समझ लेना, ठीक है. वो आदमी को दिखी कि तोड़ लेगा.
खूप स्वस्त नाही, धुतलेली आहे की नाही, काय काय नाही, धरली की टाकली तोंडात. आता योग असा की तो वेल असतो कडू काकडीचा. त्या सगळ्या गोड काकड्याच्या वेला आहेत का? गोड काकड्याच्या वेला तर निंदणाऱ्या वाया ठेवतच नाही. जे तुम्हाला वावरात चक्कर मारायच्या वेळेला सापडतात त्या कडू असतात. लक्षात आलं का? मी हाडाचा शेतकरी आहे, मी अनुभवाचं सांगतो. आता एक शहाणा माणूस होता, आपल्या ह्याच्यात नाही आहे तसा शहाणा, असेल बुवा एखादा. त्यानं विचार केला की मी वारकरी आहो, या काकडीला कडूची गोड करीन. त्याचा बापाचा बापही आला ना नरकातून स्वर्गातून, काकडी गोड होत नाही. काय त्याला साखरेच्या पाकात टाकून गोड कराल? त्याला फक्त फेकून देणे हा धर्म आहे. खिशाला ओझं करू नका, हाताला ओझं करू नका. तोंडाचा स्पर्श झाला, कडू आहे समजल्यावर फेकून द्या, ही नीती वापरा. ही वारकऱ्याची नीती आहे. काय सांगावं? एक परमात्मा सर्व शून्याचा निष्कर्षू, ज्या बाईला केला पुरुषू, तेने दादुलेली सत्ता विशेषू शक्ती झाली. अतिशय महत्वाची उभी आहे. जिये प्राणेश्वरी वीण, शिवो ही शिवपण, थारवू न शके आपण, शिवे घडली. तर मी तुम्हाला थोडंसं पुढे नेऊन मागं आणतो. पुढे याच्याकरता नेतो, आपण ज्या उभेवर आहोत त्या बिंब प्रतिबिंबवाद सांगितलेला आहे, बरोबर आहे तो. पण बिंब प्रतिबिंबवाद कुणाचा? हे मत कुणाचं आहे? दर्पणाचे नि त्याके प्रतिबिंब बिंबिरिगे का बुडी विजे तरंगू वायूचा ठेला. आपण समुद्राच्या काठावर उभे आहोत, तरंग आहे. अवांतर करणी वार्याची नव्हे. माऊली म्हणते तरंगाला काही सत्ता आहे काय? तरंग पाणीच आहे, तरंग पाण्याचाच आहे. पण वाऱ्यामुळे तुम्हाला तरंग वाटला, एरवी पाणीच आहे की नाही. दर्पणाचे नि त्यागे प्रतिबिंब बिंबुरे बुडी विजे तरंगे वायूचा ठेला. आरशात प्रतिबिंब दिसते त्यावेळी हे ते बिंबाहून भिन्न नाही, पण दर्पण टाकल्या वाचून प्रतिबिंब जाणार नाही. उपाधी आहे. बिंब आणि प्रतिबिंब एक होतच नाही. तद्वत बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धी टाकल्या वाचून जीव ब्रह्मैक्य शक्य नाही नाही नाही. घंटी आहे जड, हाय चेतन. हे लग्न जड चेतनाचं झालं आहे, म्हणून आपण चितजड आहोत. काय टाकावं लागेल? बुद्धी असेल तर राजीव, दर्पण असेल तर प्रतिबिंब. तात्विक बिंब प्रतिबिंब हे दोन नाही आहेत, पण दर्पण आहे तोपर्यंत दोन दिसल्या वाचून राहणारच नाहीत. भागवतात नाथ महाराजांचं वर्णन आहे, एक नाती भागवतात. दर्पणे प्रतिमुख धाविले, दर्पण जाता ते नेले, परी देखते मुख नाही गेले, ते असे जे संचले ठाईचे. 11व्या अध्यायातली उभी आई नाथ माऊलीची. दर्पणे प्रतिमुख दाविले, दर्पण जाता ते नेले, परी देखते मुख नाही गेले, हे असे संचले ठाईचे. आरसा टाकून दिला, प्रतिबिंब जाईल पण मुख कुठे जाणार नाही. बिंब प्रतिबिंबवाद कोणाचा आहे? श्रीमदाद्य शंकर स्वामीला 4 शिष्य होते. भारतात 4 मठ आहेत त्यांचे. 4च होते पूर्वी, त्यांनी स्थापन केले 4 शिष्य. त्याच्यानंतर 5 झाले. आत्ता किती मठ आहेत? 17 मठ आहेत. 17. कारण एक मठाधीश मेला, त्याच्या जागेवर मठाधीश कोण? त्या मठाधीशाचे 2 शिष्य आहेत. त्याला वाटते मी मुख्य, हा मुख्य. या भांडणामुळे, वादामुळे आज 17 शंकराचार्यांचे पीठ भारतात आहेत. तुम्ही काही करू शकत नाही. प्रत्येकाचा कोर्टात प्रयत्न आहे, मीच खरा शंकराचार्य सिद्ध करण्याचा. कोर्टात. पंढरपूरच्या महाराज लोकांचा एकही मठ असा नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मी पंढरीचा आहे, पंढरीतला नाही. पंढरीतल्या लोकांनाही माहीत नाही, पण पंढरीचा जो आहे त्याला माहीत आहे. असे ना भास्कराचा, मग गुंडा महाराजचा, ज्याच्या 10-20 केसेस सोलापूरला कोर्टात नाही, तसा एकही मठ नाही. 372 मठ आहेत पंढरीत. 372 केस नाही कोर्टात, अशी संस्था नाही. काय कारण आहे? बिंब प्रतिबिंबवाद आचार्यांच्या शिष्यांनी, पद्मपादाचार्य हे मुख्य शिष्य होते त्यांचे. पद्मपादाचार्य, त्यांचा इतिहास फार सूक्ष्म आणि खोल आहे. आचार्यानंतर पद्मपादाचार्य पीठाधीश आहेत. ते मठ नाहीत, पीठ आहेत. मठ वेगळे,
आता आपण आहो ना महाराजांच्या ह्याच्यात, हे मठ आहे, पीठ नाही आहे. पीठाला परंपरा लागते नियर अबाउट मोर दॅन 300 इयर्सची. ते पीठ आहे. मठ निर्माण करता येतात, पीठ मूळ पुरुषांनी निर्माण केलेले लागतात. 200 वर्ष गेल्यावर पीठ होईल, पण आज पीठ नाही आहे. लक्षात आलं काय? लेकरू जन्माला आलं तो म्हणजे मला बायको करून द्या. तू 25 वर्षात झाल्यावर बायको करून देऊ ना, पण आज नाही, हे कळावं लागेल. पद्मपादाचार्यांचे मुख्य शिष्य होते प्रकाशात्म श्री चरण. कोण नाव ऐकलंय का? प्रकाशात्म श्री चरण हे पद्मपादाचार्यांचे शिष्य, म्हणजे प्रकाशात्म श्रीचरणांचे शंकराचार्य आजे गुरु. आजे गुरु कळते की नाही? जसं सोपान काका आहेत, सोपान ओरा मदप्रती. विसोबा क्षेत्राचे गुरु कोण? सोपान काका आहेत, कारण ते सगळं तिथे घडलं. पिंडीवर पाय ठेवून झोपले, हे सगळं तुम्हाला माहीत आहे इतिहास. मग माऊलीचा त्यांचा संबंध काय? माऊलीचा नामदेवराचा संबंध काय? माऊली आजे गुरु आहेत त्यांचे. गुरु वेगळा, आजा गुरु. तेव्हा त्या बिंब प्रतिबिंबवाद सांगितलेला आहे. आता ती मेघ सांगतो मी तुम्हाला. बिंब प्रतिबिंबवादाचा पुष्कळांनी पुरस्कार केला, पण त्याचं कारण असं आहे की आचार्यांच्या भाषेत सुधारणा करावी लागली. आचार्यांच्या हो आचार्यांची जी भाषा होती ना ती कठीण होती, सगळ्यांच्या गळी उतरली नाही. म्हणून यांचे आजे गुरु आचार्य आहेत. त्यांनी विचार केला की लोकांना कळेल, आचार्यांचा विचार लोकांना कळेल या भाषेत कसा सांगावा. गीता लोकांना कळत नव्हती संस्कृत. माऊलीनं कृपा केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आत्ता कळते. सोपी केली की नाही? त्याप्रमाणे जेव्हा सुसंगत भाषेत यांनी सांगितलं, सुसंगत भाषा कशी आहे? उदाहरणार्थ ज्ञानानं अज्ञान निवृत्त होते आणि जीव मुक्त होतो, असे श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात. आणि ज्ञानानं संपूर्ण अज्ञान निवृत्त होत नाही, तर अज्ञानातलं केवळ आवरणांश नसतो होतो, एवढं प्रकाशात्म श्रीचरणांनी सांगितलं. कळून घ्या, मी पुन्हा सांगतो तुम्हाला ही प्रक्रिया आहे. माऊलीचं म्हणणं हेच आहे, माऊलीचंही आणि शंकराचार्यांचं एक मत आहे. वाचोनी ज्ञाने विणे एके, उपाय करिशी जितुके, गुंपिशी अधिके रुखे इये. ज्ञाना वाचून इलाज नाही असं माऊली म्हणते. शंकराचार्यांनी सांगितलं ज्ञाना वाचून काहीही होणार नाही. पण ज्ञाना वाचून म्हणजे कशा वाचून? प्रकाशात्म श्रीचरणांना पटलं, पण लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांनी सांगितलं, बाबांनो, जोपर्यंत अज्ञानातलं आवरणांश गेला नाही, अज्ञान जाते. पाहुणा आपल्या घरी याला गेला पण पोथी राहून जाते, एखादं वस्त्र राहून जाते, तसं अज्ञान जाते पण त्याचा आवरणांश राहतो. आवरण अविद्येचं असते, अज्ञानाचं नसते. आवरणाचा अंश राहिला तर अज्ञानातील आवरणांश विक्षेपांश राहतो. जोपर्यंत हा विक्षेपांश आहे तोपर्यंत त्याचं नाव जीवनमुक्ती, आणि प्रारब्ध रूप प्रबंध संपला म्हणजे त्या विक्षेप नष्ट झाल्यामुळे तो विदेहमुक्त. कळलं की नाही फरक? काही करत नाही विदेहमुक्त आहे, पण करायचं शिल्लक नाही, आयुष्य शिल्लक आहे, तो विदेहमुक्त. असा हा जीवनमुक्तीचा आणि विदेहमुक्तीचा वाद प्रकाशात्म श्रीचरण यांनी मिटवला आणि सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. दर्पण टाकल्यावर जसं बिंब प्रतिबिंब हे दोन राहत नाही, किंवा वायू जर आकाशात स्थिर झाला, तरंग आणि पाणी वेगळे राहत नाही, किंवा आणखी ना तरी नीत जात खेळ पाहूया आपला, तशी बुद्धीच्या देव देव वंदिली म्या. आपल्याला झोप लागली, झोप जाण्याचा अवकाश की आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो. त्याप्रमाणे बुद्धिरूपी उपाधीचा त्याग केल्यावर मी देव आणि देवीला अभेदानं वंदन केलं. कारण मी या देवदेवी वंदिली असं माऊली बोलली ना आरंभाला. वंदन कोणाला केलं? देवीला वेगळं नाही, देवाला वेगळं नाही. तुमच्या अमरावतीत मी पुष्कळ वर्षापूर्वी एक सप्ताह केला होता.
त्यावेळेला ते मंदिर बांधलं होतं सतीचं, नाही ते का सतीचंच मंदिर आहे ना, मोठं मंदिर आहे, त्यात सगळे देव आहेत जवळजवळ, गणपती महाराजपासून सगळे देव आहेत, मोठी प्रदक्षिणा आहे त्याला. त्याचे यजमान होते उत्तर प्रदेशातले, हिमाचल प्रदेशातले, ते अमरावतीला राहत कोट्याधीश माणूस आहे. त्यांचा सप्ताह, हिंदी सप्ताह केला होता मी जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा एक प्रदक्षिणा होती, सगळे देव, देवळं सगळ्या देवांची, पण प्रदक्षिणा एक. मी त्यांना सांगितलं शेठजी हे तर चुकीचं झालं सगळं. त्यांना श्लोक म्हणून दाखवला, एकच चंड्या, देवीला एक प्रदक्षिणा लागते, विष्णूला 4 लागतात, गणपतीला 3 लागतात, शंकराला अर्धी लागते, सूर्याला 7 लागतात. हे सगळे देव आहेत आणि प्रदक्षिणा एक आहे, कसं संभव आहे? हे संभव कसं आहे? ते म्हणत हमारे राजस्थान के पंडित है, वो अब कथा में है, उनसे बात कीजिए. त्या पंडिताला विचारलं, पंडित म्हणजे तुम्हाला माहितीच आहे पंडित म्हणजे काय असते, रिपीट अगेन अँड अगेन म्हणजे पंडित. तोच अभिषेक, तेच मंत्र, तेच तेच, याच्या पलीकडे काही नसतं. वेद विदू जरी झाला माते नेंटा वाया गेला, कणू सांडून विपणला कोंडा, मोरांगी अशेषे पिशी असते डोळसे परी, एकली दृष्टी नसे तैसे ते ग. कबूल करावं लागलं त्याला. त्याला म्हटलं हिंमत असेल तर धर्मग्रंथ आण. मी आहे ते 7 दिवस धर्मग्रंथ आण, माझ्यासमोर दाखवून दे तुझं चूक आहे की नाही, तर मी सिद्ध करून देतो, बोल काय दंडेशी. तो म्हणे स्वामी जी आप संत है, हम पेट भरने वाले ब्राह्मण हैं, आपकी बात कबूल, लेकिन अब इसमें कोई बदल हो नहीं सकता. आता काय ते मंदिरं पाडाल? म्हणून अशी मोठी कामं शहाण्याजवळून, म्हणजे माझ्या मतानं शहाणा वारकरीच आहेत, त्याला विचारून करावी बरे राहतात. म्हणजे भानगड पाडापाडी, बांधाबांधी, हल्ली तर तुमच्या भोवती फार घोर आहे. हे लोकांचे घर बांधणारे वगैरे येतात, विहीर इथे नको, बेडरूम इथे नको, स्वयंपाक घर इथे नको. तुम्ही इतके मूर्खा, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, 10-20 हजार रुपये लावता, विहीर इकडची इकडे करता, पाणी स्वयंपाक इकडचं इकडे करता. 4-3 वर्षाचे घरं आहेत आमचे, कोणी मेलं नाही गेलं नाही, काही त्रास नाही झालं, तर भोसडीची आम्ही लावून राहिलो, 11 पिढ्या झाल्या, आणि तू आम्हाला शहाणपण शिकवतो का? ते पाडावं काय दुसऱ्यानं? देईल का तुझा बाप बांधून? माझा वाडा 165 वर्षाचा तुम्ही पाहिलाय, 4थ्या मजल्यावर राहतो, 32 खोल्या होत्या त्याच्यात. आता रुईन झाला पडणारच आहे. ते लेखाचं वास्तवाला म्हणे महाराज हे कसं मिळालं, शहाणपण तुझ्या खिशात ठेव, पोट भरायला ना ही घे शंभरी, चालायला लाग. घरात बायाचे डोके खराब करू नको, आमच्यावर परिणाम होणार आहे. पण बाया बुडी म्हणजे हे कसं? हा म्हणते खरं, मी आटलं त्याला 1 कपभर चहा पाच, मी शंभरी देतो, रवाना करतो. हे बुद्धिभेद करणारे आहेत, आपल्या वारकऱ्याकरता नाही आहे ते. आपलं काय पाहावं, हे पाहावं, देवघर पाहिजे हे महत्त्वाचं, कोणत्या दिशेला पाहिजे हे काय महत्त्वाचं आहे? व्यापक परमात्मा आहे, कोणाही दिशेला. आता सूर्य उगवतो म्हणून पूर्वेला आपण पाणी देतो, आणि मी जर तुम्हाला विचारलं की ही पूर्व आहे, कोणी ठरवलं? कोणी ठरवलं? सूर्य उगवतो ती पूर्व, त्याच्याहून बाकीच्या दिशा ठरल्या. आणि मी जर तुम्हाला सिद्ध करून दिलं की महाप्रलयात सूर्यच नाही, आता बोला दिशा कोणती आहे? पूर्व. महाप्रलयात सूर्य आहे काय? आहे नाही. मग सूर्यच नाही तर पूर्व कशी ठरेल? पूर्व नाही तर पश्चिम कशी ठरेल? आपण मिथ्या मानतो की सत्य मानतो जगताला? मग मिथ्या जर मानत असाल, वराड नोहे स्वप्न की माय, मग त्याच्यात ह्या भानगडी का करता? साधं तुकोवाराच्या मागं जा, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेणे मायदाळ तुट, आणि नका पडू गा बाळाचे भरी, आहे ते थोडी नागवण, एवढंसं तेल. या पुरीला काल बोलवलं, तेल टाक दिवाला याच्याजवळ, एवढं टाका लागते का? भावे तुळशी दळ, पाणी जोडा हात, म्हणावे पतीत वेळोवेळ. इतक्या नका हो तू का म्हणे आतो कृपेचा सागर. नामासाठी पार, नामासाठी, ध्यानासाठी नाही, योगासाठी नाही. इतकं सरळ सोपं, फक्त जगाच्या पाठीवर वारकऱ्याजवळ साधन आहे. खर्च तर कवडी नाही. कबीर साहेब म्हणतात 1 कवडीचा खर्च नाही तुम्हाला. रामनाम म्हणायला काय लागते? ते कारणच नाही. बिनखर्चाचं साधन फक्त वारकऱ्याजवळ आहे, आणि ते तुम्हाला पटत नाही. तुम्हाला पटते 5,000 रुपये घेऊन गाडीत आलेला कीर्तनकार मोठा, गावातला आणला 100 रुपयाला, तो काही सांगत नाही, तो देवाचंच सांगते. आणि 5,000 वाल्याचं समाधान होत नाही.
5,000 वाला 5-5 हजाराचे 2 कार्यक्रम एका दिवसात करतो. तुम्हाला वाटते 5 5 दुने 10 असं गणित असते ते. मला काय सांगायचं आहे, धनावर ज्ञान नाही. जी विकतात ज्ञान त्यांचं गणित आहे. तर तुम्ही आता मामासाहेब तर बरोबर अलीकडे त्यांच्याही पलीकडे सांगतो मी तुम्हाला. भीमसिंग होते, तुम्ही सगळे पाहिलेत. त्यांच्यासारखा मृदंग वाजवणारा झाला कोणी म्हणणारा? त्यांना बिदागी काय देत होते? बिदागीच नाही, जाण्या येण्याचं भाडं आणि 1-2 रुपयाचं उपरणं त्यांची. हो, हे यांना तरी होतं. मामासाहेबांनी कोणाचं उपरणं मरेपर्यंत ग्रहण नाही केलं. विचारा महाराजांना. आम्ही आमचे पाय धुता त्या पाय आम्ही धुऊ देतो. मूर्ख हवे. मामासाहेबाच्या पायाला पाणी नाही लागलं, कोणाची हिंमत नाही त्यांचे पाय धुईल का? तेही वारकरी संत आहेत, आपणही वारकरी संत आहोत. पण ते स्वतःला जीव समजतात, आपण महाराज समजतो. धुई पाय, घाल हार, जाऊ दे मुर्दा. सगळ्यात मोठी उपाधी कोणती आहे महाराज? ह भ प हरिभक्तीत परायण. पण ह भ प गु पू बघ झालं. किती लावता शेपुट्ट्याला माकडासारखे? गुई लावता. म्हणजे गुरु होण्याच्या लायकीचा आहे का तो? आता तर का ते धर्माचार्यच फार झाले. जे विध लावतात ना, काय काय त्या धर्माचार्याने काय धर्मभूषण, सॉरी मी काल बोललो होतो. भूषण म्हणजे अलंकार. धर्म हे ज्याचं भूषण, त्याला विचारा मायचं दूध पेला असेल तर धर्मग्रंथाचं नाव सांग. धर्मग्रंथ 32 आहेत. 32 धर्मग्रंथ लायब्ररीत आहेत, हिंदूच्या, तंजावरच्या आणि काश्मीरच्या आणि कलकत्त्याच्या. तिन्ही लायब्ररीत मी पाहिलेल्या आहेत. 32 धर्मग्रंथ आहेत. एका ग्रंथाचं नाव सांग, फक्त नाव. धर्मग्रंथाचं नाव माहीत नाही, एकदम ग्रॅज्युएशनच्या फायनलला बसला तर कसं होईल? कसं होईल? धर्मभीषण म्हणून घेणं इतकं सोपं आहे? घी देखा बडगा नाही देखा. मोठं कठीण आहे महाराज. रस्त्यानं चालला माणूस, उन्हाळा त्याला लगाला आंबा दिसला. शा केला आला आंबा. कोणालाही वाटते तुम्ही असो की मी असो, राखणदार होता आपण. भाऊ आता 2 आंब्याला कोण नाही म्हणतो? गेल्याला का त्यानं 2 आंबे तोडले. तो राखणदार आला आणि जे पाठीवर झोडपलं त्याला 10-12 काठ्या मारल्या. मार खाऊन हसणारा माणूस तो हसे. हे मामासारखे 2-4 लोक रस्त्यात सांगितलं, हो मार खाल्ला राजाने, हसून राहिले. तो म्हणे माझं हसण्याचं कारण ऐकून घ्या. पाठीचा काही अपराधच नाही ना भाऊ. पाठीनं काय केलं? डोळ्याला आंबा दिसला, तो अपराधी पहिला. पाय चालत आंब्याच्या झाडाजवळ गेले, दुसरा अपराधी. तिसरा अपराधी हात त्यानं तोडले. चौथा अपराधी तोंड त्यानं खाल्ले, रट्टे पाठीनं खाल्ले. आता बोला कसं करावं? हे खोटं आहे काय? मग ह्याच्यातून काहीतरी घ्यावं लागेल आपल्याला. ऐश्वर्यास ईश्वराजीचे अंग संसार आपण उरवारा आपण तिचे षडैक गुणेश्वर संपन्न भगवान आहे. ईश्वरत्व जिच्या स्वाभाविकपणामुळे ज्याच्या ठिकाणी आहे ईश्वरत्व. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. पण उत्तम पुरुषस्त्वन्य हा मग ईश्वराच्या ठिकाणी सगळं ऐश्वर्य जी निर्माण करते तीही. तुम्हाला 2-3 पोरं वाढ आहेत. आता आपण मूर्ख म्हणून आहेत. पाकिस्तान होईल आपलं हिंदुस्थान. तुम्ही लेकरं बंधवायचे ऑपरेशन करता. कोणी मुसलमान करतो? किती % आहे मुसलमानाचा आज भारतात लोकसंख्या? ही 25 वर्षात किती होईल? तुम्ही मायनॉरिटीत याल हिंदू. तुमच्या शहाणपणामुळे लेकरं होऊ देऊ नका. ते फुगे विकतात, आईस्क्रीम विकतात, तरी जगतात. आता तुम्हाला एकदम लाख रुपयाचा जॉब पाहिजे, 2 लाखाचा. पुढे सुनता करावं लागेल. सुनता हरिपाठ नाही करता येणार. याचा विचार आतापासून करावा लागेल. हिंदुत्व धर्मभूषण होणं सोपं नाही. चने खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, व्यवहार व्यवहाराच्या रूपानं असावं. 2 गोष्टी आहेत. याच्या आश्रयाची गरज आहे काय? होय होय होय. त्या प्रकृतीला पुरुषाच्या आश्रयाची गरज आहे. आणि जेवढी गरज त्याला तेवढीच गरज पुरुषाला प्रकृतीची आहे. नाही तसं चालेल? तुमच्या बंडीला 1 चाक लावून दे, तुम्ही चालवा कशी चालते. चाकं तर 2 लागतील ना.
बरं, ये प्रकृती पुरुष दोन्ही उपजले जयाचे अमनमनी. ज्ञानेश्वरी आता बोला. परमात्म्याला मन आहे काय? मग ही कुठे निर्माण झाली प्रकृती पुरुष? ईश्वराच्या ठिकाणी. पण मन नसलेल्या ईश्वराच्या ठिकाणी अमनमनी बसलं, काय लागत नाही. आत्माश्रित राहून ब्रह्माला विषय करते असं सांक्षेप शारीरिक कार मानतात. 3 मतं सांगतो तुम्हाला, 3ही मतं कठीण आहेत. ब्रह्माच्या आश्रित राहून ब्रह्माला विषय करते असं विवरणकार म्हणतात, मानावं लागलं. आत्मा आश्रित राहून ब्रह्माश्रित नाही. आम्हाला लक्ष देऊ नये का? मी तुमचं नाव मुद्दाम घेतो. तुमचं नाव याच्याकरता की आपल्या लेकराला म्हणावं लागतं, बाकीच्यांच्या लक्षात येते, सावध राहा. ब्रह्माच्या आश्रित राहून ब्रह्माला विषय करते असं विवरणकार म्हणतात. पण आत्म्याच्या आश्रित राहून ब्रह्माला विषय करते असं सांक्षेप शारीरिककार म्हणतात. आणि तिसरं जीवाच्या आश्रित राहून ब्रह्माला विषय करते असं भामतीकार म्हणतात. भामतीकार सगळ्यात मोठा आहे. भामती हे त्यांच्या पत्नीचं नाव. वाचस्पती मिश्रांच्या बायकोचं नाव भामती. त्यांनी भामती लिहायला घेतली. 25-30 वर्ष लागले. रोज लिहित होते. एक दिवस लिहिता लिहिता वारं सुटलं आणि समय विजली, दिवा विजला. बायको जवळच बसलेली होती की हे भामती लिहून राहिली आणि ती भजे काढून राहिली. झोपली नाही. तिनं पटकन दिवा लावला. दिवा लावल्यावर वाचस्पती मिश्रांचं लक्ष गेलं तिच्याकडे. तू कोण आहेस? लग्नाला 25 वर्ष झाले, 24. आणि तिला बायकोला विचारतात, हू आर यू? कोण आहेस? तिनं सांगितलं, महाराज तुमची पत्नी. माझी? आणि मला कसं माहीत नाही? सांगितलं, असो वैसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही होऊ दशा म्हणून तुम्हाला माहीत नाही. आठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग म्हणून तुम्हाला माहीत नाही. मी 24 वर्षापासून तुमची सेवा करते. फार प्रसन्न झाले. वा ग वा, तू 24 वर्षापासून सेवा करतो, मी तुझ्याकरता काहीच नाही केलं, काहीच नाही, लक्षच नाही तुझ्याकडे. धिक्कार आहे मला. आता माझ्याजवळ द्यायला काय, मी फकीर आहे. पण हा ग्रंथ जगत मान्य होईल म्हणून या ग्रंथाचं नाव, मी तुझं नाव या ग्रंथाला देतो. तिचं नाव भामती होतं म्हणून भामतीकारांनी ग्रंथाला भामती नाव दिलं. कशाचं फळ आहे? सेवेचं. तुमची बायको कबूल करील काय? तुमच्याकरता एवढं गेलं आणि अरे हो बाबा, हे प्रापंचिकाचं गणित आहे. पण तिन्ही मतात कोणाच्याही आश्रित राहा तुम्ही, ब्रह्माचारा, मायेचारा, आत्म्याचारा, पण तिघांचं एक मत आहे. आश्रित वेगवेगळे आहेत पण ब्रह्माला विषय करते हे तिघांनी मान्य केलेलं आहे. ब्रह्माला विषय करते. हो ऐश्वर्येस ईश्वरा, जीचे अंग संसारा आपण, हो निवारा आपणच. ज्ञानवरा म्हणतात, ईश्वराच्या ठिकाणी सगळे ऐश्वर ती निर्माण करते. तुम्ही पोटात लेकरू वागवलं असतं काय? 4.5 महिने वागवलं असतं? हां, संसार तुमचा, बच्चे पैदा तुम्ही केले, तुम्ही जबाबदार आहात. जगात एकही वेश्या नाही. प्रत्येक भारतीय स्त्री पतिव्रता आहे. पुरुष कामे आणि बदमाश आहेत, त्यांनी वेश्या निर्माण केल्या आहेत. हे माझं पक्क लक्षात ठेवा. भारतीय स्त्री कधीही वाह्यात नाही, कधीही नाही, धर्मात वागणारी आहे. पण जे कामी पुरुष आहेत, रॅकेट चालवतात, जे बदमाश आहेत, त्यांनी चांगल्या स्त्रियांना वेश्या केलं, पतिव्रतांना. तिला आहे ना, मग हे लक्षात ठेवा. तर याचं काय मी तुम्हाला उदाहरण सांगू? काय परिणाम? संसाराची उभारणी कोण करतो? संसाराची उभारणी करायला स्त्री लागते. संसार तुमचा नाही. ईश्वराच्या ठिकाणी सगळं ऐश्वर्य ती निर्माण करते, प्रकृती. आणि स्वतःच्या उत्पत्ती करता अन्याची अपेक्षा करीत नाही. दुगळं फाटलं तर शेजाऱ्याला सांगणार नाही, लक्षात येत असतं की मला लुगडं आणून दे, मग तर वेश्या झाली ती. नवऱ्याला सांगेल माझं वस्त्र फाटलं आणून द्या, अधिकार आहे माझा, त्यानं आणून द्यावं, त्याला नवरा म्हणतात. आणि नवऱ्यालाच गरज सांगावी त्याला पत्नी म्हणतात. दुसऱ्याजवळून अपेक्षा पूर्ती करील ती वेश्या आहे. ही बुद्धी आहे, बुद्धी. परिणामाला आचरण प्राप्त होईल की नाही? होय. स्वपरनिर्वाहक, याला स्वपरनिर्वाहक हा शब्द लावा. स्वपरनिर्वाहक 3 पदार्थ आहेत, ब्रह्म, माया आणि वृत्ती. हे स्व पर निर्वाहक, स्व कॉमा पर कॉमा निर्वाहक. याचा स्पष्टार्थ सगळ्या जगाच्या अस्तित्वाच्या व्यवहारा
कारण असून आपल्या अस्तित्वाच्या व्यवहाराकरता अन्याची अपेक्षा करीत नाही ती. ही प्रकृती करते का अन्याची अपेक्षा पुरुष सोडून नाही करीत. ही एक झाली आणि ब्रह्माविषयी बोलतच नाही. शिवकेवलम ब्रह्म एकटंच आहे, कोणाची अपेक्षाच नाही. आणि तिसरी वृत्तीचं असं आहे, एक वृत्ती स्वपरनिर्वाहक आहे, सगळ्या जगाला प्रकाशन करून आपल्या प्रकाशाकरता अन्याची अपेक्षा न करणारं जसं ब्रह्म आहे, त्याप्रमाणे उत्पत्तीकरता अन्याची अपेक्षा न करणारी तिसरी जी माया आहे ती स्वपरनिर्वाहक आहे. तुम्ही रात्री कीर्तनात प्रमाण ऐकलं, दैवैषा गुणमयी मम माया दुरुत्तया. तिचं कार्य फार मोठं आहे, तिच्याजवळ काही दुकान नाही, काही गठ्ठा नाही आहे, पण ती याचं त्याला आणि त्याचं त्याला देते. माया मांगी शृंगारिली. पण कोणाचं वस्त्र काढलं, मग माया मांगी स्वीकारली आणि तिये करवी विटाळविली साधू वृंदे. कारण आधीचे साधू बाटलेले आहेत, साधू म्हणायला लाज वाटते माणसाला, आहे की नाही. तिये करवी विटाळली. शिष्य शास्त्रादी विलास, काय गोडोळी घातली माऊलीनं. विलास शब्द का घातला असेल. शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे ने मिसे घातली आती फासे निसंगा जेणे गुणातीत निसंग. फासात साधारण माणसाची शिकारच नाही करत ती वाघाची शिकार करते, कोंबड्याची शिकार करते काय. नाही माया हे काम करत नाही. ती एक करवी विटाळविली साधू वृंदे. मठ आहे, शिष्य मोठे साधू, माझे 1,00,000 शिष्य आहेत, माझा मठ 500 वर्षाचा आहे, बरोबर आहे. शिष्य आणि मी सगळ्या शास्त्रात प्रवीण आहे, मला कोणी हरवू शकणार नाही. मंडन मिश्र पाहून घ्यायच्याकरता. मंडन मिश्र आचार्यांनी संन्यासाची दीक्षा दिली त्याला, मंडन मिश्राला. त्या गावाला आम्ही गेलो, माझ्याबरोबर माझे पिये वारले ते होते, गणपतराव. 4 दिवस मंडन मिश्राच्या गावात राहिलो बिहारमध्ये. तिथे जेवायला काय मिळते, पोहे एवढे कच्चे आणि त्याच्यावर कटोरा भरून दही, साखर नाही, मीठ नाही, दुसरं काही नाही. जेव मंडन मिश्राच्या गावाला. ते आम्ही रिसर्च करता गेलो होतो की एवढं ज्यांचं व्याख्यान, शंकराचार्यांनी एवढ्या प्रयत्नानं मंडन मिश्राला संन्यासाची दीक्षा दिली म्हणून रिसर्च होता. माझ्या स्वभावात आहे ते. मी मक्क्याला गेलो रिसर्च करता 6 दिवस. तिथे मोठं आश्चर्य आहे महाराज. मोठी विहीर आहे, सकाळी बाया 5-50 पाणी भरतात वगैरे वगैरे. शंकराचार्य ज्यावेळेला त्या गावात गेले त्यावेळेला शंकराचार्यांनी विचारलं, मंडन पंडिताचं घर कोणतं आहे. एका बाईनं उत्तर दिलं, पाणी भरता भरता, जगद्ध्रुवंस्यात कीरांगना यत्र गिरवंती द्वारस्थ निडान तनिसन निर्दो जानी हितन पंडन पंडित का. महाराज, ज्याच्या पडवीतले पोपट किंवा पक्षी जगत सत्य आहे की मिथ्या आहे, ध्रुव आहे की अध्रुव आहे, अशी चर्चा करतात, ते मंडन मिश्रांचं घर आहे. बापरे, आचार्याचे टाळक्याला घाम फुटला. पक्षी जगद्ध्रुवंस्यात गेले. हे तर काय तुम्हाला गंमत सांगू. त्या दिवशी मंडन मिश्राच्या वडिलाचं श्राद्ध होतं. मी काल सांगितलं, पहिला श्लोक आम्ही म्हणतो, बिनशेंडीचे माणसं तुम्हाला नाही म्हणावं लागत. दक्षिणामूर्तीचा श्लोक म्हणण्याचा तुम्हाला राईट नाही आहे. शिखा दिलेली आहे काय, सूत्र दिलेलं आहे का. शिखा सूत्र तुझ गुंतला जमान तोवरी तू जाण श्रुतीदास. काही इलाज नाही त्याला. ते गेल्यावर तलवार घेतलेला पहारेकरी होता, आज जाऊ देत नव्हता. कारण नियम असा आहे, तुम्हाला राग येतो, वाईट वाटते. महाराज आम्ही इतक्या प्रेमात तुम्हाला बोलावलं, तुम्ही 5 मिनटं लग्नाला यायला पाहिजे, तुम्ही रागावू नका. मी माझं सांगतो, मला तुमच्या लग्नात येता येत नाही, बारशात येता येत नाही. कारण आपण जेव्हा हे कार्य करतो, मुहूर्त काढतो, त्यावेळेला आवाहन करतो देवतांचं, करतो की नाही. त्या देवतांची ग्रेड संन्यासाच्या फार खाली आहे. न्यास केलेला संन्यासी फार वर आहे. त्या देवतांनी जर संन्यासाला पाहिलं तर दुसऱ्या मिनिटात निघून जातात. तुम्ही कशाची पूजा करा मातीची. मग म्हणून संन्यासानं विवाह आदी कार्यात आशीर्वाद द्यायला वर वधूला जावं, पण विधीच्या वेळेला कधीही जाऊ नये. आणि बापाचं जर
श्राद्ध असेल आणि त्यावेळेला संन्यासी आला की सगळे पितर पळून जातात, आजा पणजा खापर पणजा एकही नाही उरत. म्हणून कधीही संन्याशाला जेवायला सांगू नका. संताला सांगा, संन्याशाला नाही. आणि संन्याशाला अक्कल असेल तर त्यांनी किती आग्रह केला, या कामाला गृहस्थाकडे जाऊ नये, हा नियम आहे. आता त्याच्या बापाचं श्राद्ध, आचार्य शंकर गेले, तो पहारेकरी जाऊ द्यायला तयार नाही. आचार्य होते, ते अष्टसिद्धी महासिद्धी प्राप्त होत्या. सूक्ष्म रूपानं आत प्रवेश केला, आत उभे राहिले. मंडन मिश्राला आग लागली डोक्यात. त्यांनी संन्यासी पाहला, शिका नाही. कुतोमुंडी, कुतोमुंडी म्हणजे टाळकं केलेल्या मुंडी, तू आला कसा? आचार्यांनी समाज बदलला आणि उत्तर दिलं, रागावले नाहीत. आग आला आत. कुतोमुंडी. त्याने विचारलं, कसा आला मुंड्या? त्यांनी सांगितलं, मुंडन आग आला, गळ्यापासून वर केलेलं मुंडन आहे. हे थंड झालं मला. कसे आले? त्यांनी सांगितलं, तुझ्याबरोबर वाद भिक्षा घ्यायला आलो. जेवता काय? सांगितलं, जेवायला नाही आलो, मला भिक्षा वादाची पाहिजे. मला तुला संन्यास दीक्षा द्यायची आहे, माझ्याबरोबर वादाला बैस. तू म्हणात बापाचं श्राद्ध आहे, श्राद्धानंतर कर, आधी माझा पराभव कर. कर्मकांडाचं मोठं विचित्र. तिथे बसले, बोलणं झालं. 3 दिवस अखंड वाद चालला आणि मंडन मिश्र पराभूत झाले. शंकराचार्यांनी सांगितलं, पंडित जी, अब आपको संन्यास की दीक्षा लेना है, हम देंगे. बायको होती शारदा, ती समोर आली. तिने सांगितलं, महाराज, मी माझ्या पतीचं अर्ध अंग आहे. ह्यांना पराभूत केलं तुम्ही, माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, मला